पनीर पायनॅपल टिक्का जी एक साधारणतः मलेशियन टाईपची डिश आहे आणि या रेस्टॉरंटची खासियत आहे। त्या रेस्टॉरंटमधले ही पनीर पायनॅपल टिक्का कसं बनवतो याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे सुरुवातीला ते सांगतो। सुरुवातीला घेतलेलं आहे पनीर आणि अननस, त्याचबरोबर आपण घेतली आहे हिरवी ढोबळी मिरची, कांदा, त्याचे आपण क्यूब्स पाडून घेतलेले आहेत। नंतर सजावटी करता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर वापरणार आहोत। पनीरच्या मॅरिनेशन करता आपण साहित्य घेतलेलं आहे दही, नारळाची पावडर, नंतर लाल मिरचीची पेस्ट, गरम मसाला, लसणाची पेस्ट आणि तेल, तसंच धने जिरं पूड आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे पनीरला स्टफिंग करण्याकरता आपण पालकाचा प्युरे इकडे बनवून ठेवलेला आहे। त्या पालकाचा प्युरे आपण चांगला बटरमध्ये सॉटे केला आहे आणि त्याच्यामध्ये घातली आहे फक्त थोडीशी जिरेपूड। साहित्य खूप काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण बनवायची पद्धत मात्र थोडीशी कॉम्प्लिकेटेड होऊ शकते, कारण आपल्याला पहिल्यांदा हा जो टिक्क्याचं मॅरिनेशन बनवायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे। टिक्क्याचं मॅरिनेशन चांगलं झालं तर ह्याची चव अप्रतिम लागते। पायनॅपलला जेव्हा हे मॅरिनेशन आपण लावतो तेव्हा पायनॅपलची चव सुद्धा अतिशय अप्रतिम अशी लागते। सुरुवातीला हे दही जे आहे ते आपण थोडंसं ह्याच्यातलं पाणी काढलेलं दही आहे, म्हणजे चक्काच वापरतोय आपण। या दह्यामध्ये आपल्याला घालायची ही लाल मिरचीची पेस्ट, चांगलं स्पायसी बनवायचं आहे। त्यामध्ये हा थोडासा होममेड गरम मसाला, नंतर ही धने जिरं पूड, थोडीशी आलं लसणाची पेस्ट, आपल्याला लागणार आहे ह्याच्यात तेल आणि चवी करता आपण घालणार आहोत याच्यामध्ये नारळाची पावडर। हे डेसिकेटेड कोकोनट नाही आहे, हे रेग्युलर आपली नारळाच्या दुधाची पावडर जी असते ती पावडर मी याच्यात घातलेली आहे चवी करता। हे एक मलेशियन पद्धतीचा कबाब आहे। पनीर पायनॅपल टिक्क्यासाठी आता मी मॅरिनेशन तयार करून ठेवलेलं आहे। आपण पायनॅपल त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवूया। पायनॅपल आपण थोडंसं मॅरिनेट करून ठेवू एका बाजूला, आणि हे जे पनीर आहे ह्या पनीरमध्ये आधी जसं सांगितलं इकडे पालकाचा प्युरे मी रेडी ठेवलेला आहे। हा पालकाचा प्युरे मी आधी थोडासा बटरमध्ये सॉटे करून घेतला, त्यातलं पाणी सगळं क्लिअर करून टाकलं, इव्हॅपोरेट केलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड आणि मीठ घातलं। त्याला चांगली चव आलेली आहे आता पालकाची। पालक पनीर आपण तसंही खातो, पण यावेळेला मात्र या चीजमध्ये किंवा या पनीरमध्ये आपण हे पालकाचा प्युरे आपण त्यामध्ये स्टफ करू आणि नंतर या मॅरिनेशनमध्ये त्याला भिजवून ठेवू। एक साधारणतः 15-20 मिनिटं आपण ते भिजवून ठेवू आणि आता आपल्याला या स्किवर्समध्ये किंवा सळ्यामध्ये हे पनीर लावायचं आहे, कारण आपल्याला ते चारग्रिल किंवा अशा टाईपच्या बार्बेक्यूवरती ते ग्रिल करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण ढोबळी मिरची सुद्धा लावून घेऊया, एक कांद्याचा पीस लावू, पुन्हा एक पनीर लावू आणि पायनॅपल, ढोबळी मिरची आणि कांदा मस्त असं ग्रिल स्किवर लावून घ्यायचं, थोडंसं सुट्टं ठेवायचं। कधी पण पनीर जेव्हा आपण स्किवरला लावतो तेव्हा स्किवर कधी पण थोडीशी पातळ ठेवलेली बरी, कारण जर का जाड स्किवर असेल तर पनीर पटकन सॉफ्ट होतं शिजल्यानंतर आणि ते पडू शकतं। तसंच हे जे बार्बेक्यू आहे हे बार्बेक्यू बाजारात मिळतं, त्याच्या आतमध्ये मी थोडासा कोळसा टाकलेला आहे आणि ह्याच्यावरती हे मस्त शिजत राहतं आणि फार वेस्ट पण जात नाही। आपल्याला पाहिजे तेवढे स्किवर्स लावायचे आणि मस्तपैकी गरमागरम पनीर पायनॅपल टिक्का खायचा। जिकडे मॅरिनेशन लागलं नसेल तिकडे आपण मॅरिनेशन लावून घेऊ आणि आपण मस्त हे थोड्या वेळ शिजत ठेवूया। एक साधारणतः 6 ते 7 मिनिटात एक साईड चांगली शिजली जाते, पुन्हा टर्न करायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा ते चांगलं शिजवून घ्यायचं। जर का आपल्याकडे चूल नसेल तर तुम्ही OTG मध्ये हे ग्रिल करू शकता। जर का OTG नसेल तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगणार नाही की पॅनमध्ये करून बघा, कारण हे मॅरिनेशन आहे पॅनमध्ये करायला गेलं तर ते चिटकू शकतं आणि त्यामध्ये दही आहे खूप हाय फ्लेममध्ये डायरेक्ट हीटवरती जर का आपण दह्याचं मॅरिनेशन ठेवलं तर दही फाटू शकतं। त्यात नारळाची पावडर सुद्धा आहे, त्यामध्ये दुधाची पावडर ती सुद्धा हाय फ्लेमवरती जळू शकते, त्यामुळे तुम्हाला राईट
फ्लेवर पाहिजे असेल तर चुलीवरती कोळशाच्या आचेवरती तुम्ही शिजवून घ्या, नाहीतर OTG मध्ये ओव्हनमध्ये ड्राय हीटवरती शिजवून घ्या. ओव्हनमध्ये शिजवणार असाल तर 200 डिग्री सेंटीग्रेडला चांगलं ओव्हन तापलं की त्यामध्ये एक साधारणतः 10 ते 12 मिनिटं तुम्ही सगळ्या बाजूनी शिजवून घ्या. सो पनीर पायनॅपल टिक्का इन मलेशियन स्टाईल तुमचं तयार होईल. ही रेसिपी तुम्हाला जर का तुमच्या पार्टीला बनवायची असेल तर तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. पनीर पायनॅपल टिक्का बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीरचे तुकडे, अननसाचे तुकडे, भोपळी मिरची आणि कांद्याचे तुकडे, कोथिंबीर, दही, कोकोनट पावडर, लाल मिरची पेस्ट, गरम मसाला, लसूण, तेल, धणे जिरे पूड, पालक पेस्ट, बटर आणि जिरेपूडचं मिश्रण. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही, लाल मिरची पेस्ट, गरम मसाला, धणे जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, तेल आणि कोकोनट पावडर घालून मॅरिनेशन तयार करावं व अननसाचे तुकडे मॅरिनेट करून घ्यावेत. पनीरच्या तुकड्यांना मध्ये चीर देऊन त्यामध्ये पालक पेस्ट स्टफ करावी आणि पनीरचे तुकडे मॅरिनेट करून घ्यावेत. स्टिकला मॅरिनेटेड पनीर, अननस, भोपळी मिरची आणि कांद्याचे तुकडे लावून बार्बेक्यूवर 10 ते 12 मिनिटं ग्रिल करून घ्यावेत.